हा 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 आपल्या रव्याच्या उकडीचे मोदक बघा किती एकदम मस्त की सुबक आणि आकर्षित दिसतात. हे जितके सुबक आणि आकर्षित दिसतात ना त्याहून जास्त हे टेस्टी सुद्धा झालेले आहेत. कारण ह्यांना आपण आहे ना हळदीच्या पानामध्ये तयार केलेले आहे. आता हे कसे तयार केले आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत. अगदी रव्याच्या उकडीपासून ते स्टफिंग पासून आपण संपूर्ण रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे रव्याचे उकडीचे मोदक. आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते. इथे मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे गुळ किसून घेतलेला आहे, चारोली, बदामाचे काप, खसखस, काजूचे तुकडे, इथे वेलची आणि हे जायफळ घेतलेलं आहे. आणि आजचे मोदक तयार करणार आहोत गीट्स गाईच्या शुद्ध साजूक तुपापासून. आता सुरुवातीला पॅन मध्ये आपण गीट्सचं साजूक तूप घालूया. आता तूप गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये चारोली घालूया आणि त्यानंतर बदामाचे काप घालूया, काजूचे काप. आता थोडंसं आपण परतून घेऊया. आता परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण एक खोबरं किसलेलं आहे ना ते घालूया आणि त्यामध्येच आपल्याला खसखस सुद्धा घालायचे आहे, म्हणजे ही सुद्धा भाजून निघेल. खसखस जर अगोदर घातली असती ना तर ती करपून गेली असती, म्हणून मी शेवटी घातलेली आहे. साधारण 2 मिनिटं परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण गूळ घालूया आणि तुम्ही पाहू शकता मी गुळाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे तो वितलायला लवकर मदत होईल. आता तुम्ही पाहू शकता गूळ चांगला विरघळलेला आहे. तर आता आपण काय करूया, यामध्ये वेलची पावडर आणि जायफळची पूड आहे ना ती घालूया आणि मी दोन्ही एकत्रच वाटून घेतलेले आहे. परतून घेऊया आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे ना ती फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, जास्त परतून नाही घ्यायचं. चला आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता त्यानंतर आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. आता आपल्याला रव्याची उकड काढायची आहे. तर मी इथे रवा घेतलेला आहे 1 कप आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे. तर आता या पाण्यामध्ये आपण मीठ घालूया, थोडीशी साखर. हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण रवा घालूया आणि असं ढवळत जायचं, म्हणजे गुठल्याने होणार. तर हे बघा आपली उकड आहे ना छान तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे गॅस बंद करू ना. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता वाफ काढून झाल्याच्या नंतर आपण ही उकड आहे ना ती परातीमध्ये ओतूया आणि मळून घेऊया. आता आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर इथे मी साधा पाणी घेतलेलं आहे आणि गरम असतानाच मळून घ्यायचं. ही बघ आपली रव्याची उकड आहे ना ती मळून झालेली आहे आणि अशी मऊसूत मळली पाहिजे. आता आपलं मोदकाचं सारण सुद्धा थंड झालेलं आहे. आता मोदक बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी असं पिठाचे गोळे घेणार आहे आणि लाटून घेणार आहे. तर हा मी असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला छोटे हवे असतील तर छोटे सुद्धा करू शकता. तर हे बघा असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हा गोळा आहे ना तो आपण लाटून घेऊया. आता तुम्ही पोळीपाटावर लाटत असाल ना तर पोळीपाटाला सुद्धा पाणी लावून घ्यायचं. तर मी इथे लादीला सुद्धा पाणी लावून घेतलेलं आहे आणि रव्याच्या उकडीला सुद्धा पाणी लावून घेतलेलं आहे. आता हे लाटणं आहे ना त्याला सुद्धा असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे कसं पीठ नाही चिटकणार. आणि असं लाटत जायचं.
तर ही बघा लाटून झालेले आहे. आता आपल्याला एकसारखे मोदक पाहिजे ना, म्हणून मी इथे वाटी घेतलेली आहे. आता वाटीच्या साहाय्याने आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. कट करून झाल्याच्या नंतर हिला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर या मी कळ्या तुम्हाला अगोदर शिकवलेल्याच आहेत. मोदकाला कळ्या कशा पाडल्या जातात ह्याचा जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळ्या पाडताना कोणताही त्रास न होणार. तर आता यामध्ये आपण सारण भरूया. तर असं सारण भरलं तर ह्या कळ्या आहेत ना त्या जवळ करून घ्यायच्या आपल्याला. जसं आपण तांदळाचे पिठाचा बनवतो ना मोदक, त्याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर आता या जवळ केल्या मी. तर आपल्याला हे टोक आहे ना ते वर काढायचं आहे. तर हा बघा आपला मोदक तयार झालेला आहे. तर इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता याच्यावरती ना आपण केसर लावून घेऊया. आता केसर लावून झाल्याच्या नंतर इथे बघा मी हळदीची पानं लावून घेतलेले आहेत जालीला. आता यावरती ना आपण सर्व मोदक आहेत ना ते ठेवून घेऊया. आता इथे बघा मी वाफेच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता ही मोदकाची चाळण आहे ना ती ठेवून घेऊया आणि यावरती झाकण ठेवायचं. आपल्याला आता ना 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. चला आता आपण झाकण खोलूया. आता आपण हे मोदक आहेत ना ते काढून घेऊया. तर गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हाताला असा थोडासा थंड पाणी घ्यायचा आणि मग मोदक आहे ना तो उचलून घ्यायचा. चला आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. पाहू शकता किती मस्त मऊ मऊ झालेला आहे. आता याच्यावरती ना आपण साजूक तूप घालूया. हा मोदकावरती तुपाची धार सुटल्यावरती आहे ना तो मोदक कधी खातो असं झालेलं आहे. आणि जसा हा मोदक ब्रेक झाला ना त्यावरून समजतं की हा मोदक फक्त टेस्टी नाही झालाय, तर त्याचा जो सुगंध आहे ना तो तुम्हाला पूर्णपणे आकर्षित करतो. म्हणून मित्रांनो आजच घरी गेट्स काऊ घी घरी घेऊन या आणि हे मस्तपैकी छान छान उकडीचे मोदक आपल्या बाप्पासाठी नक्की तयार करा, कारण का याच घीमुळे तुमचे मोदक होणार आहेत अधिक स्वादिष्ट. तर पटकन रेसिपीला सुरुवात करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.